आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत। मात्र गेली 14 वर्षांपासून बीड शहरात विधाते कुटुंबियांनी घरातच विठ्ठल रुक्मिणीची स्थापना केली। गेली 14 वर्षे ते पांडुरंगाची सेवा आपल्या घरामध्येच करतायत। पांडुरंगाच्या पूजेमुळे त्यांनी घरात स्थापन केलेली पांडुरंगाची मूर्ती पाहून भाविक मोठ्या प्रमाणात प्रतिवर्षी या ठिकाणी महाप्रसाद आणि आरतीचा लाभ घेण्यासाठी दाखल होत असतात। की आपण घरामध्ये हॉलमध्ये टीव्हीच्या ऐवजी तिथं जर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तर पुढील येणाऱ्या पिढीलाही सुसंस्कार होतील आणि आम्हाला समाजसेवेची आवड होती। आणि आज आम्ही राजकारणात सक्रिय आहेत, तर जे आडले नडलेले पीडित जे आमच्याकडे छोट्या मोठ्या समस्या घेऊन यायचे आणि त्या समस्या जेव्हा घेऊन आडल्या नडला किंवा गरजवंत यायचा तेव्हा हॉलमध्ये प्रवेश करायचा, तेव्हा जेव्हा विठ्ठल रुक्मिणीची त्यांना मूर्ती दिसायची तर आपलं अडचण दूर होईल एक विश्वास त्यांच्या मनी असायचा। सामाजिक कार्य हात घेता असतात आणि भगवंताची ती इच्छाशक्ती म्हणावं लागेल, त्याचे आशीर्वाद म्हणावं लागेल, त्यामुळे प्रत्यक्ष पांडुरंग आमच्या घरी अवतरलेले आहे असं एक आमची अनुभूती आहे। अष्टपुत्र परिवाराला आणि माझ्या सर्व मित्र कंपनीला ह्या गोष्टीचं समाधान आहे की इतर काही बाकीच्या गोष्टी काही हे करण्यापेक्षा थोडंसं धार्मिक जर गोष्टी केल्या तर घर गृहस्थी समाधान आणि सुख हे सगळ्यांना एकत्रित लाभेल म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आणि आषाढी महोत्सवात 14 वर्ष आम्ही पार करीत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।